वणी शहरातून गेलेल्या सापुतारा पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्गावर वणी शहरा अंतर्गत रस्त्यात दुभाजक टाकून आवश्यक ठिकाणी गतिरोधकच्या मागणीसाठी वणी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन वणी पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना दिले। येथील पिंपळगाव वसंत रोडवरील संगमनेर धोंडंबे फाटा ते बिरसा मुंडा चौकापर्यंतचा रस्ता वणी गावातून जात असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 अंतर्गत येत असून या रस्त्याच्या दुतर्फा कॉलनी, रहिवासी वस्ती, कांदाचाळी, शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुले, शासकीय कार्यालय, देवस्थान, आठवडे व डेली बाजार आहे। यामुळे गावांतर्गत राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीसह छोटे मोठे अपघात होत आहेत। या रस्त्यावर रस्त्याला दुभाजक नसल्याने जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे। 10 दिवसांपूर्वीच दीपक जांभळे या सामाजिक कार्यकर्त्याचा रस्ता दुभाजक नसल्याने अपघात होऊन नाहक बळी गेलाय। याबाबत वणी ग्रामपंचायत, वणी पोलिसात ग्रामस्थांनी या रस्त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी निवेदन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत काही उपाययोजना व कारवाई झाली नसल्याने वणीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्रित येत बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना निवेदन देत हा महामार्ग टोल रस्ता असूनही रस्ता दुभाजक, पथदिवे, साईड पट्टे, रस्ता चिन्हे व गतिरोधकांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही। तसेच अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी व अपघातांना आमंत्रित मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस प्रशासनाने तातडीने रस्ता दुभाजक, पथदिवे, साईड पट्टे व आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावे, तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तात्काळ उपाययोजना न झाल्यास वणी सापुतारा मार्गावर दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदन देण्यात आलाय। यावेळी रविकुमार सोनवणे, किरण तिवारी, गणेशदादा देशमुख, प्रमोद भांबेरे, बाळासाहेब घडवजे, जगदीश सोनवणे, अनिल गांगुर्डे, गंगाधर निखारे, संतोष रेहरे, रोशन समदडिया, सुनील तिडके, बाळासाहेब शिंदे, नितीन झोटिंग, नंदू झोटिंग, दिनेश कळवे आदी जण उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।